नेते विजय वडेट्टीवार हे आता राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। शिवरायांचा पुतळा पडल्या प्रकरणी आता महाविकास आघाडीकडून आज तीव्र आंदोलन होत आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते येणार आहेत। सध्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे तिथे दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण परिसराची ते पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय शिवरायांचा पुतळा पडल्या प्रकरणी संपूर्ण जनतेमध्ये रोष आहे। शिवाय महाविकास आघाडीने सुद्धा हा मुद्दा उचलून धरलाय आणि याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने आंदोलनाचं हत्यार उपसलंय। आज तीव्र निदर्शनं महाविकास आघाडीकडून संपूर्ण राज्यभरात करण्यात येणार आहेत। शिवाय आज मालवण बंदची हाक सुद्धा देण्यात आली आहे। त्यामुळे आज मालवण बंदला संपूर्ण व्यापाऱ्यांनी सुद्धा चांगला पाठिंबा दिलेला आहे। सध्याची ही महत्त्वाची दृश्य आपण राजकोट किल्ल्यावरची पाहतोय। खरं तर 8 महिन्यांआधीच हा पुतळा बांधण्यात आलेला होता आणि मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं। मात्र अगदी 8 महिन्यातच हा पुतळा कोसळल्यामुळे या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला। शिवाय या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या शिल्पकारांना हा पुतळा बांधला होता तो सुद्धा फरार आहे। दरम्यान मालवण मधल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी राज्यभरात महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे आणि पुण्यात सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। एकूणच आपण पाहतोय सध्या या ठिकाणी नारायण राणे हे सुद्धा दौरा करणार होते आणि ते सुद्धा आता इथे आलेले आहेत। निलेश राणे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसत आहेत। निलेश राणे आणि नारायण राणे आता या ठिकाणी आलेले आहेत। आधीच वडेट्टीवार सुद्धा पोहोचलेले आहेत। त्यामुळे आज या ठिकाणी राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। शिवरायांचा पुतळा या ठिकाणी अशा प्रकारे कोसळणं अतिशय गंभीर बाब आहे आणि तो मुद्दा महाविकास आघाडीने घेरत सरकारला आणि त्यातल्या मंत्र्यांना चांगलंच गेलेलं आहे। ही महत्त्वाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। वडेट्टीवार आणि राणेंनी हस्तांदोलन केलंय आणि आता राणे पुढे निघालेले आहेत। राजकोट किल्ल्यावरची ही सध्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय। नारायण राणे यांच्या विधानानं खरं तर मोठा रोष या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला होता आणि तरी सुद्धा आज ते दौरा करण्यासाठी आलेले आहेत। संपूर्ण या परिसराची ते पाहणी करतात। त्यांच्यासोबत निलेश राणे हे सुद्धा आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। महाविकास आघाडीचे विजय वडेट्टीवार, जयंत पाटील आणि इतर सुद्धा काही महत्त्वाचे नेते आज येणार आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या भूमिकेचा आता सरकारवर कशा प्रकारे परिणाम होतो तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या नारायण राणे या ठिकाणी दौऱ्यावर असताना या राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। तर शिवरायांचा हा पुतळा पडलेला होता। अगदी 8च महिन्यात हा पुतळा पडल्यामुळे मोठे प्रश्न निर्माण होत आहेत। कारण ज्या व्यक्तीला हा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला तो व्यक्ती आता फरार झालेला आहे आणि विशेष म्हणजे राऊतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तो व्यक्ती कुठे गेलाय हे मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला विचारा। त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचा त्या कॉन्ट्रॅक्ट ज्यानं घेतला त्याच्याशी काही संबंध आहे का असाही एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। एकूणच आपण पाहतोय मालवण मधल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी राज्यभरामध्ये महाविकास आघाडी सुद्धा आक्रमक झालेली आहे। पुण्यामध्ये काँग्रेसकडून बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन केलं जाते। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरात सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जात आहे। ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। हातात मोठमोठे फलक घेऊन त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी होती। तीव्र पडसाद आता उमटताना पाहायला मिळतात। सुप्रिया सुळे या सुद्धा आंदोलनामध्ये बसलेल्या होत्या। बारामतीची ही दृश्य आपण पाहतो।